आपल्या आईवडिलांना फसवायचं आहे. हे बघा, आपले आईवडील आपल्याला चांगलं क्वालिटी एज्युकेशन देत आहेत, त्याच्यासाठी ते आर्थिक आधार देऊ शकतात. पण प्रामाणिकपणे आपल्याला ते घ्यायचं आहे की नाही हे तुम्ही ठरवणार आहे. हां, तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर जर जबरदस्ती केली असेल, नाही नाही हे कोचिंग क्लास लाव आणि एज्युकेशन घे, तर तुमची चॉईस आहे की ते एज्युकेशनला तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे की नाही जायचं आहे. सो बच्चा पार्टी, बी सेल्फिश, अपग्रेड युअर सेल्फ, गेट नॉलेज. आणि नॉलेज घेण्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल. जर तुम्ही गाडी चालवायचं शिकलात तर तुम्हाला गाडी कशी चालवायची काय हे सांगितलं जाईल, पण प्रॅक्टिस तुम्हालाच करावी लागेल. त्याच वेळेस तुम्ही परफेक्ट होणार आहे गाडी चालवण्यात. तसंच अभ्यासाचं आहे. आमचं काम आहे, एक लेक्चर आम्ही येणार, आम्ही क्वेश्चन्स देणार, डिस्कस करणार, घेऊन जाणार. पण पुढचे होमवर्कचे क्वेश्चन्स सोडवणं, ते रिवाईज करणं, दिलेला अभ्यासक्रम, हे तुमचं काम आहे. आणि जर ते आपल्याकडनं होत नसेल तर कपात पाणी घ्यायचं, नाक बुडवायचं आणि काय करायचं माहिती आहे तुम्हाला, त्यातच श्वास घ्यायचा बच्चा पार्टी. ठीक आहे? नाहीतर आपलं आर्ट्स कॉमर्स जिंदाबाद, 12वीला ॲडमिशन चेंज. तुम्ही जर सिरियस नसताल तुमच्या लाईफबद्दल, तुमच्या करिअरबद्दल, तर करू नका. आणि जर सिरियस असताल तर कामाला लागा. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. सगळा खेळ कन्सिस्टन्सीचा आहे. मी वारंवार सांगत आलेलो आहे. ठीक आहे? सो बच्चा पार्टी, लेट्स बिगिन. मग काल काय झालंय मला कुणी सांगेल का कालच्या सेशनमध्ये, की मलाच बघावं लागेल काल काय झालंय म्हणून? एकच मिनिट. सेशनमध्ये काय झालंय बाबा, बघू द्या मला. लेट मी चेक. स्क्रीन शेयर है ना सभी के साथ? कल था 10 फरवरी 2026 फिजिक्स के नोट्स. ओके. सो काल काय घेतलंय मला पाहू द्या. वर्टिकल सर्क्युलर मोशन दिसतंय काहीतरी. ओके. VCM अंडर ग्रॅव्हिटी, उसमें वेलोसिटी का वैल्यूज न्यूमेरिकल सॉल्व किया है. ओके. ग्रेट. सो बच्चा पार्टी, एरोप्लेन वगैरे झालंय, फ्लाय झालंय, त्यानंतर लोएस्ट पोझिशनला किती काय हे विचारलं, पार्टिकल ऑफ मास ते पण झालंय. बरं बच्चा पार्टी, आज मैं आपको पढ़ाने वाला हूँ सर्क्युलर मोशनबद्दल. मग सर्क्युलर मोशनमध्ये काय शिकवणार आहे बघा सर्वांनी. सो टुडे इज 11th ऑफ फेब्रुवारी. ओके. 11th Feb 2026 and we are studying about physics session. ओके. सो बच्चा पार्टी, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ फिजिक्स. आणि आज मी जे बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला विचारले गेले आहेत ते न्यूमेरिकल्स इथं कवर करतो. आणि ते कुठले न्यूमेरिकल्स आहेत तर बच्चा पार्टी, आय एम गोइंग टू स्टार्ट विथ सर्क्युलर मोशन. आता हॉरिझॉन्टल असेल किंवा सर्क्युलर मोशन असेल त्याच्याशी रिलेटेड जे न्यूमेरिकल्स आहेत जे बोर्ड एक्झाममध्ये विचारले गेले आहेत ते मी शिकवणार आहे. पण इफ यू आर ए न्यू कमर, डोंट वरी. तुम्हाला जे शिकवणार आहे आत्ता मी सर्क्युलर मोशनचे तेच कन्सेप्ट, तेच क्वेश्चन्स, त्याच फॉर्म्युलावर आधारित काही क्वेश्चन्स असतील. बरं इकडे बघा, जरी तुम्ही पहिल्या सेशनला प्रेझेंट नसताल तरी तुम्हाला सांगतो. हे बघा, एखादी बॉडी जर अशी सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल सोबत फिरली तर ती परफॉर्म करते सर्क्युलर मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. मग सर्कम्फरन्स ऑफ द सर्कलला असते रेडियस. इथं ऑब्जेक्टचं मास m आहे. स्ट्रेट लाईनमध्ये तिची व्हेलॉसिटी असते v. पण प्रत्येक ठिकाणी ती अशी इनवर्ट खेचली जाते आणि इट इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. सो बच्चा पार्टी, मोशन होण्यासाठी कुठला तरी फोर्स गरजेचा असतो. त्या फोर्सचं नाव आहे सेंट्रिपिटल फोर्स, विच इज गिवन बाय द फॉर्म्युला mv²/r किंवा mr⍵² किंवा mv⍵. ठीक आहे? त्यानंतर हा झाला पहिला फॉर्म्युला माझ्यासाठी. दुसरा फॉर्म्युला लिहिला, v is equals to linear speed which is given by the formula radius multiplied by angular speed. ओमेगा हा अँग्युलर स्पीड आहे बच्चा पार्टी. तिसरा फॉर्म्युला, सपोज सेंट्रिपिटल फोर्स झालाय, v झालाय, ॲक्सेलरेशनचा ओमेगाचा फॉर्म्युला लिहून देतो. ओमेगा इज रिटन ॲज 2πf किंवा ओमेगा इज रिटन ॲज 2π/T किंवा ओमेगा इज ऑल्सो रिटन ॲज रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट dθ/dt. युनिट क्या होता है रे ओमेगा का? रेडियन पर सेकंड. ठीक आहे? आता हे कसं लक्षात ठेवायचं तर हे बघा, वरती अँगल आहे, अँगलचं युनिट असतं, थिटाचं युनिट असतं रेडियन आणि टाईमचं असतं सेकंड, रेडियन पर सेकंड. ऊपर वेलोसिटी आहे, वेलोसिटी इज मीटर पर सेकंड. बच्चा पार्टी, लॉजिक समजून घ्या, फॉर्म्युला लक्षात घ्या. बरं, नेक्स्ट असतं सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन.
आता मोशन जिथं जिथं असतं, फोर्स जिथं जिथं असतो तिथे येतो ॲक्सेलरेशन, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन किंवा त्याला म्हणतात रेडियल ॲक्सेलरेशन. मग त्याचा जो फॉर्म्युला येतो किंवा त्याची जी व्हॅल्यू येते ती येते v²/r किंवा r⍵². सो हे सोपं आणि स्ट्रेट फॉरवर्ड लॉजिक आहे, हे समजून घ्या. बरं, हे फॉर्म्युले वापरून आता काही न्यूमेरिकल सोडवायचे आहेत. हे फॉर्म्युले सर्वांचे रेडी का? सरांनी आत्मसात केले का? तोंडपाठ झाले का? सांगा बरं मला. साक्षी मुठे, वैष्णवी पेहरे, आदित्य बाण, विजय मुठे, देन मुस्कान, अनुष्का, स्नेहा, वर्षा. ओके बच्चा पार्टी. मग हेच फॉर्म्युले वापरून मी काही क्वेश्चनचे आन्सर देणार आहे किंवा आपण क्वेश्चन सोडवणार आहे. मग आता क्वेश्चन्स कुठले कुठले आहेत बघा, मी क्वेश्चन घेतो कारण आपण आता या चॅप्टरला हा चॅप्टर ऑलमोस्ट संपत आलेला आहे बच्चा पार्टी. क्वेश्चन इधर लिखता हूँ. एन ऑब्जेक्ट ऑफ मास, कितना मास है उसका? तो 2 kg अटैच्ड टू वायर ऑफ लेंथ. उसका वायर का लेंथ भी दिया है. वायर ऑफ लेंथ 5 मीटर इज रिवॉल्व्ड इन ए हॉरिजॉन्टल सर्कल. हॉरिजॉन्टल सर्कल में अपन ने उसको घुमाया है, ठीक है. इफ इट मेक्स 60 आरपीएम. कितना आरपीएम? 60 आरपीएम. क्या फाइंड आउट करना है? तो पहला एंगुलर स्पीड फाइंड आउट करा. दुसरा सांगितलं त्यांनी लिनियर स्पीड फाइंड आउट करा. तीसरा सेंट्रिपिटल एक्सेलरेशन. अँड चौथा बच्चा पार्टी सेंट्रिपिटल फोर्स. बघा फॉर्म्युले, सगळे फॉर्म्युले आहेत का आपल्याकडे? सांगा बरं, फॉर्म्युले आहेत का सर्व बच्चा पार्टी? बरं, सोल्युशन स्टार्ट करताना मी काय करत असतो? ऑब्जेक्ट काय परफॉर्म करतीये? कुठलं मोशन परफॉर्म करतीये? ऑब्जेक्ट परफॉर्म करतीये हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, HCM बोलता हूँ उसको. सो बच्चा पार्टी तुम्ही बघितलं असेल की वनामध्ये लोक ते गोफन घेऊन पिकाचं राखण करतात. सो इथं सपोज अशी ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टचं मास आहे 2 kg आणि ही आता फिरतीये सर्क्युलर मोशनमध्ये, हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये सर्क्युलर मोशन करतीये. तर हिचा अँग्युलर स्पीड काय असेल? आता काय काय दिलेलं आहे बघा. तर ऑब्जेक्टचं मास दिलेलं आहे, मी तर लिहितो यम कितना दिया? 2 kg. लेंथ ऑफ स्ट्रिंग कितना दिया? ज्या स्ट्रिंगला ती कनेक्टेड आहे लेंथ, उसका व्हॅल्यू दिया आहे आपका यल, म्हणजेच रेडियस घ्यायची, ती दिली आहे बच्चा पार्टी 5 मीटर. लेंथ इज इक्वल्स टू 5 मीटर. आणि आरपीएम है. आरपीएम मतलब क्या दिया है? स्पीड दिया है या फ्रीक्वेंसी दिया है? कोई बताएगा मुझे? माइक्रोफोन इनेबल कर दो बच्चा पार्टी. आरपीएम फ्रिक्वेन्सी स्पीड आरपीएम मध्ये दिलाय. हा गिरवले बोला, काय दिलंय मग? फ्रिक्वेन्सी यस, व्हेरी गुड. फ्रिक्वेन्सी किती दिली आहे? 60 आरपीएम. आरपीएमचा लॉंग फॉर्म सांगा. रोटेशन पर मिनट. यस, रोटेशन पर मिनट. वेरी गुड. सो रोटेशन पर मिनट, लेकिन ये यूनिट ऐसा यूनिट नहीं है, ये आरपीएस चाहिए था. तो पर मिनिट म्हटल्यानंतर रोटेशन पर मिनिट म्हणजे एका मिनिटाला मी 60 सेकंदात कन्वर्ट करतो आणि आरपीएस लिहितो. कधी पण लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्हाला रोटेशन पर हा शब्द ऐकला. पर म्हणजे डिव्हिजन साइन असतं. रोटेशन पर मिनिट. मग इथं जे दिली व्हॅल्यू ती 60/1 मिनिट दिलेली आहे आणि आपल्याला ती मिनिटला 60 सेकंडमध्ये कन्वर्ट करायची, म्हणून 1 मिनिटला खाली 60 लिहिलं. 60 कॅन्सल. सो फ्रिक्वेन्सी कितना बना फिर? 1 रोटेशन पर सेकंड. ओके बच्चा पार्टी. मग त्या गोष्टी घेतल्या. मास लिहिलं, हे बघा वरती मास दिलं होतं ऑब्जेक्टचं, लिहिलं. लेंथ दिली होती, रेडियस लिहिली, 60 आरपीएम फ्रिक्वेन्सी दिली होती, ती पण लिहिली आहे. मग आता त्यांनी विचारलंय अँग्युलर स्पीड. बच्चा पार्टी ज्या वेळेस अँग्युलर स्पीड येतो तर त्यावेळेस त्याचा फॉर्म्युला हा अशा प्रकारे आला पाहिजे. डाव्या बाजूला लिहिलेला आहे, दाखवतोय बघा. मग ओमेगाचा फॉर्म्युला सांगा. ओमेगा काय लिहिल मी? ओमेगा इज इक्वल्स टू क्या लिखूंगा फिर मैं? ओमेगा इज इक्वल्स टू मैं लिखूंगा 2πf. 2π फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू 1 ना. ओमेगाची व्हॅल्यू किती आली? 2 × 3.142. पायची व्हॅल्यू टाकली. बच्चा पार्टी आन्सर बोलो. 6 पॉइंट कितना आया? 284. आणि ओमेगाचं युनिट काय असतं? वरती लिहून दिलंय कुठंतरी.
ओमेगाचं युनिट हे बघा, अँगल अपॉन टाइम. तो एंगल मेजर्ड इन टर्म्स ऑफ रेडियन, टाइम मेजर्ड इन टर्म्स ऑफ सेकेंड. तो यूनिट क्या बनेगा? रेडियन पर सेकेंड. एम आई करेक्ट? कितने लोगों को समझ में आया? सिंपल था, स्ट्रेट फॉरवर्ड था. बोर्ड एक्झाम मध्ये विचारलाय 2024 मध्ये बच्चा पार्टी बघा. पण आता एकच व्हॅल्यू नाही विचारली, 3-4 व्हॅल्यू विचारल्यात. सो त्याच्यामुळे आपल्याला जायचंय पुढे. ओमेगा झालाय, त्यानंतर हा झाला. ओमेगालाच कुठला स्पीड म्हणतात? ओमेगा हे नोटेशन कुठल्या स्पीडचं आहे बच्चा पार्टी? लिनियर स्पीडचं की अँग्युलर स्पीडचं? तर अँग्युलर स्पीडचं युनिट आहे ओमेगा, सॉरी नोटेशन. लिनियर स्पीडचं आहे व्ही. मग लिनियर स्पीडचा फॉर्म्युला कसा लिहितो आपण? 2 नंबर. लिनियर स्पीड इज, यस, लिनियर स्पीड इज व्ही. अँड व्ही आणि ओमेगा मध्ये काय रिलेशन आहे? तर व्ही इज इक्वल्स टू आपण लिहितो आर ओमेगा. आर ची व्हॅल्यू किती आहे? रेडियस किती आहे? पटकन सांगा. तनुजा, तन्वी, अदिती, आर ची व्हॅल्यू किती आहे? रेडियस किती आहे आपली? 5 मीटर. आणि ओमेगा किती आली आहे? 6.284. बरोबर. 6.84. मग ती व्हॅल्यू टाकली तर 284, 6.284. व्ही ची व्हॅल्यू मिळून जाईल. बघा बरं किती येते. आन्सर सांगा मला. लिनियर 31.420. 31.420. 420. ओके, 420. सभी का आता है कि देखो. सो सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड रिलेशन म्हणून सांगितलं. हे बघा डाव्या बाजूला हे जे सर्क्युलर मोशनचे काही फॉर्म्युले लिहून दिलेत, ते फॉर्म्युले आपल्याला जमले पाहिजेत, तोंडपाठ झाले पाहिजे. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला, व्हीचा फॉर्म्युला, ओमेगाचा फॉर्म्युला, ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला बच्चा पार्टी. सो फ्रिक्वेन्सी झालं पहिल्यांदा, सॉरी फ्रिक्वेन्सी नाही, अँग्युलर स्पीड झालं पहिल्यांदा. अँग्युलर स्पीड काढला अपन. अँग्युलर स्पीड इज डिनोटेड बाय ओमेगा. उसका फॉर्मूला यूज किया और मैंने फाइंड आउट किया. उसके बाद अपन कौन फाइंड आउट किया रे बाबा? लीनियर स्पीड वी. अभी तीसरा क्या पूछा है अपन से? अपन से पूछा है सेंट्रिपिटल एक्सेलरेशन. सेंट्रिपिटल एक्सेलरेशन का फॉर्मूला आहे का? सेंट्रिपिटल एक्सेलरेशन इज गिवन बाय द फॉर्मूला v स्क्वेअर बाय आर किंवा आर ओमेगा स्क्वेअर. सो सेंट्रिपिटल एक्सेलरेशन, सेंट्रिपिटल फोर्स. 3 नंबर सेंट्रिपिटल एक्सेलरेशन, सेंट्रिपिटल एक्सेलरेशन. सो विच इज गिवन बाय द फॉर्म्युला ए, आणि ए इज गिवन बाय द फॉर्म्युला व्ही स्क्वेअर बाय आर. सो व्ही ची व्हॅल्यू किती आहे? व्हॅलॉसिटीची व्हॅल्यू, व्हॅलॉसिटीची व्हॅल्यू आत्ता मिळाली आपल्याला 31.42. सो 31.42 बघा इथं व्हॅल्यू होती इथे बच्चा पार्टी. 31.42 त्याचा काय स्क्वेअर डिवायडेड बाय रेडियस विच इज 5. मग लॉजिक बघा, आता तुम्ही मल्टिप्लाय करताना 31.42 31.42 करा, किंवा लिहिताना असं लिहा 31.42 31.42 डिवाइडेड बाय 5. 5 से डिवाइड करो, एक आकड्याला डिवाइड करून घ्या आणि त्याने मल्टिप्लाय करा, तुम्हाला ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू येऊन जाईल बच्चा पार्टी. So this is centripetal acceleration which is given by the formula v square by r. And last is centripetal force. So बच्चा पार्टी centripetal force is given by the formula centripetal force is mv square by r. मग बघा इथं ॲक्सेलरेशन म्हणजे v स्क्वेअर बाय r होतं. ही व्हॅल्यू तर तुम्ही काढलीच आहे, ही व्हॅल्यू तर तुम्ही काढलीच आहे. फक्त त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आता? मासने. मग मासने जर मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाइड बाय व्ही स्क्वेअर बाय आर, तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स येऊन जाईल. मग इथं जी व्हॅल्यू येणार आहे बच्चा पार्टी, ये वैल्यू फाइंड आउट करो, यही वैल्यू यहाँ पे पुट करो, मल्टीप्लाइड बाय मास. मास इंटू एक्सेलरेशन यहाँ पे लिखता हूँ, सिंस एक्सेलरेशन इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर बाय आर. सो दिस इज सेंट्रिपिटल फोर्स. बरं बच्चा पार्टी मला सांगा, व्हेलॉसिटीचं युनिट लिहिलं मीटर पर सेकंड, ॲक्सेलरेशनचं कोणी युनिट सांगेल का? ॲक्सेलरेशनचं युनिट असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि फोर्सचं युनिट असतं न्यूटन. सो मासने फक्त मल्टिप्लाय करा येणाऱ्या ॲक्सेलरेशनला. कोणी काढलंय का? व्हॅल्यू काढली का? 394.88 न्यूटन. 394.88 न्यूटन. 18 300 नाही रे, असं नाही येणार ना. 5 ने भाग दिला का 31.42 ला? ह्या 5 ने 31.42 ला Yes, भाग sir. दिला, मग काहीतरी 6 पॉइंट समथिंग येईल ना आता इथं.
6.284. 6.284 येते सर. 6.284. मग बच्चा पार्टी आता लॉजिक आहे 6.284. घडीभर असं समजा याला हा 30 आहे आणि असा आहे 30 गुणिले 6 किती 180. मग 180च्या टर्म्समध्ये आन्सर यायला पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त यायला पाहिजे. लॉजिक समजतंय का तुम्हाला? तुमचा आन्सर किती 390 काहीतरी आलं तर ते चुकीचं आहे ना मग. सर मी सेंट्रिपिटल फोर्सचं आन्सर सांगितलं. अच्छा, खालचं सेंट्रिपिटल फोर्स होय. मग ते हो. येऊ शकतं तेवढं मासने मल्टिप्लाय केलं. ऍक्सेलरेशन किती आलं तर 197.44. 6.284 येते सर ऍक्सिलरेशनचं. नाही 6.284 इंटू मल्टिप्लाइड बाय 31.42 कुणी करायचं? हे कुणी मल्टिप्लाय करायचं त्याला? सर एक मिनिट. आन्सर 197.44. ठीक आहे 197.44. 197.44 या. ओके करेक्ट. ओके बच्चा पार्टी. बरं मग सेंट्रिपिटल फोर्स खाली लिहिलंय मास इंटू ऍक्सेलरेशन. हे मासने मल्टिप्लाय करा. मासची व्हॅल्यू माहिती आता 2 kg आहे. सो 2 इंटू 197.44 करा. तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स आन्सर 394.88. हा काय जे असेल ते करून घ्या. आता बच्चा पार्टी मला सांगायचं काय हे बघा हे तुम्ही हे जे फॉर्म्युले डाव्या बाजूचे हे नजरेत साठवून घ्या. सर्क्युलर मोशनशी रिलेटेड हे जे काही फॉर्म्युले आहेत हे नजरेत साठवून घ्या. हे नजरेत साठवून घ्या. का बरं? कारण हे फॉर्म्युलेच आपल्याला वापरायचे बच्चा पार्टी. एकच मिनिट फ्री हँड इनस्ट्रोक सिलेक्शन. हा हे आपण याला कॉपी करतोय. मायक्रोफोन म्यूट करा रे बाबा हो. मायक्रोफोन म्यूट करा. हा कॉपी करतोय याला आणि हाच फॉर्म्युला मला पुढच्या पेजवर वापरायचा आहे म्हणून घेऊन येतोय. ठीक आहे. बर नेक्स्ट पेजवर आलो मी. इथं कॉपी केलं आहे बा. सर्क्युलर मोशनचे हे जे फॉर्म्युले आहेत ते मी कॉपी करून घेतले. मला नेक्स्ट पेजवर लागत आहेत. आता क्वेश्चन लिहितोय मी. आता क्वेश्चन मध्ये गोष्टी समजून घ्यायच्या. बघा ए स्ट्रिंग क्वेश्चन लिहितोय मी. क्वेश्चन लिहितोय ए स्ट्रिंग ब्रेक्स. क्वेश्चन हाँ यहाँ पे लिखा मैंने क्वेश्चन. ए स्ट्रिंग ब्रेक्स अंडर ए टेंशन ऑफ 10 kg weight. ठीक है. इफ द स्ट्रिंग इज यूज्ड कशासाठी यूज केली बघा. यूज टू रिव्हॉल्व a body of mass 12 gram in a horizontal circle of radius 50 centimeter. What is the frequency of revolution? त्यांनी विचारलंय what is the frequency of revolution आणि पुढे विचारलंय and linear speed. ठीक आहे बच्चा पार्टी. हे बघा फिजिक्स इज ऑल अबाउट व्हिज्युअलायझेशन कसं बघा. आता ही जी स्ट्रिंग आहे ती ब्रेक होती आहे कशी अंडर टेन्शन इज वन ऑफ द काइंड ऑफ फोर्स बच्चा पार्टी. आणि इथला जो फोर्स दिलाय तो कशात दिलाय बघा. सोल्युशन लिहितोय मी. स्ट्रिंग ब्रेक्स अंडर द टेन्शन ऑफ 10 kg weight if the string is used to revolve a body of mass 12 gram in a horizontal circle. सो मोशन कोणतं होतंय हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. इथं लिहितो मी. सोल्युशन लिहिलंय तर सोल्युशन मध्ये हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन इथं लिहितो. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन होत आहे. बरं कसं होत आहे बच्चा पार्टी. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन तर कसं होतंय बघा. तर टेन्शन आहे. आता टेन्शन काय असतं तर वन ऑफ द काइंड ऑफ फोर्स असतो आणि तो दिलाय 10 kg weight. बच्चा पार्टी सर्वांसाठी महत्वाचं. सर्वांनी कान देऊन ऐका. ज्यावेळेस फोर्सला न्यूटन मध्ये प्रेझेंट करता फोर्सला तसं पाहायला गेलं तर युनिट असतं न्यूटन. याचा युनिट लिहितात न्यूटन. पण जर 1 kg weight ऑफ फोर्स असं लिहिलं तर इट इज इक्विव्हॅलंट टू 1 × 9.8 न्यूटन ऑफ फोर्स. लक्षात घ्या. मग हे केजी वेट काय आहे तर हे प्रॅक्टिकल युनिट आहे. केजी वेट वाचताना त्याला 1 kg वेट वाचायचं. आपल्या केसमध्ये तर 10 kg वेट दिलंय.
10 kg weight of tension, and tension is nothing but one of the force. टेन्शन असू द्यात किंवा फोर्स असू द्यात, याला मल्टिप्लाय करायचं 10 इंटू 9.8 न्यूटन ऑफ फोर्स. किती लोकांना कन्सेप्ट समजला? ह्या 10 kg वेटला मी कन्वर्ट केलं, 10 इंटू 1 kg वेटला कन्वर्ट केलं, मल्टिप्लाय करायचं 9.8 ने. बरेच मुलं इथं विसरतात आणि ऑप्शनमध्ये ते पण आन्सर असतं. फोर्स किंवा टेन्शन हे हमेशा न्यूटन मध्येच मेन्शन करतात बच्चा पार्टी. सो दिस इज टी झिरो नावाचं जे टेन्शन आहे विच इज मेन्शन. बर, त्यानंतर स्ट्रिंग इज यूज टू रिव्हॉल्व ए बॉडी ऑफ मास. बॉडीचं मास दिलंय त्यांनी 12 ग्रॅम. आता मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही ग्रॅममध्ये एखादी व्हॅल्यू लिहितात तर तिला के जीमध्ये कन्वर्ट करावं लागतं. का बरं? तर एस आय युनिट लिहायचं असतं. एस आय युनिट ऑलवेज कीप इन माइंड. ग्रॅम इज अ सीजीएस युनिट ऑफ मास ऑफ एन ऑब्जेक्ट. रेडियस दिली है हॉरिजॉन्टल सर्कलची, रेडियस का वैल्यू है 50 सेंटीमीटर. 50 सेंटीमीटर कैन बी रिटन एज 50 इंटू 10 टू द पावर -2 मीटर. उसको भी कन्वर्ट कर लिया रे बाबा अपन ने. लॉजिक समझ में आया? अभी आपसे क्या पूछा है? टू फाइंड क्या है? टू फाइंड न्यूमेरिकल में देखो व्हाट इज फ्रीक्वेंसी ऑफ रिवोल्यूशन एंड लीनियर स्पीड. सो टू फाइंड, यहाँ पे लिखता हूँ टू फाइंड फ्रीक्वेंसी. फ्रीक्वेंसी क्या होगा एंड दूसरा वेलोसिटी v क्या होगा, ऐसा पूछा है बाबा अपन से. कितने लोगों को गिवन थिंग समझ में आया? मुझे बताओ पार्टिकल कौन सा मोशन परफॉर्म कर रहा है? सुप्रिया, साक्षी जी, तन्वी, अनुष्का. horizontal circular motion. यस, व्हेरी गुड. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करती है ऑब्जेक्ट. मग हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन म्हणजे मगाशी जसा आपला फिरत होता ऑब्जेक्ट त्याप्रमाणे. ठीक आहे. आणि ह्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनमध्ये आता ह्या ऑब्जेक्टचं मास दिलेलं आहे तुम्हाला, रेडियस दिली आहे, त्यानंतर के जी वेट पण दिलं आहे बच्चा पार्टी, टेन्शन प्रेझेंट इन दॅट स्ट्रिंग. सो मग सोल्युशन लिहिताना टू फाइंड झालं, गिवन झालं, आपलं सगळ्यापैकी छानपैकी झालं आहे. मग आता फॉर्म्युला जो वापरायचा आहे तो फॉर्म्युला काय येईल आता? फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्यूशन एफ मिनिमम. जर फ्रिक्वेन्सी विचारलं आहे बच्चा पार्टी तो लॉजिक सिंपल है. क्या रे बाबा? तो अपन को ओमेगा फाइंड आउट करने का. ओमेगा, मग ओमेगा माहिती आहे का? नाही. बर, नाही. मग काय करता येईल? लॉजिक लावा. बरं, मला सांगा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं टेन्शन T0 इज नथिंग बट दॅट इज काय म्हणतो आपण त्याला? टेन्शन इन द स्ट्रिंग. बरोबर. आणि टेन्शन म्हणजेच काय सांगितलं मी तुम्हाला? फोर्स इन द स्ट्रिंग. ठीक आहे. सो इट इज वन ऑफ द काइंड ऑफ फोर्स. पण कुठला फोर्स आहे बच्चा पार्टी हा? तर हा सेंट्रिपिटल फोर्स आहे. का बरं सेंट्रिपिटल फोर्स? कारण ऑब्जेक्ट काय करतीये? सर्क्युलर मोशन. बघा ऑब्जेक्ट हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन स्ट्रिंगने अटॅच केली आहे. कधी पण लक्षात घ्या, स्ट्रिंगच्या सेंटरकडे फिक्स्ड एंडकडे टेन्शन असतं T0 नावाचं. ही यम त्याचं मास आहे, v त्याची व्हॅलॉसिटी आहे बच्चा पार्टी. समजून घ्या. T0 इज द टेन्शन प्रेझेंट इन द स्ट्रिंग अँड विच इज T0. सो टेन्शन इन द स्ट्रिंग इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. मग बच्चा पार्टी मी इथं फॉर्म्युला लिहितो. Therefore T0 is equals to mv square by r. बर, T0 टेन्शनची व्हॅल्यू आहे का? हो आहे सर. किती आहे? 10 इंटू 9.8 न्यूटन. मासची व्हॅल्यू किती आहे रे बाबा? 12 ग्रॅम. 12 इंटू 10 टू द पावर -2. वेलोसिटी वही फाइंड आउट करना है रे बाबा. v स्क्वायर अपॉन r. r इज क्या? रेडियस. रेडियस है 50 इंटू 10 टू द पावर -2 मीटर. यस, इथपर्यंत कॅल्क्युलेशन सोपे वाटतात. ही टर्म आता इकडे मल्टिप्लाय करते, तिकडे येऊन काय करेल? डिवाइड करे. सॉरी, इधर डिवाइड कर रहे हैं, उधर जाके मल्टीप्लाई करेगा. एम आई करेक्ट बच्चा पार्टी? यहाँ तक लॉजिक क्लियर सभी को? अनुष्का, साक्षी, मसीरा, वैष्णवी, साक्षी जी, सुप्रिया, ओके, रानी गीते, रोहिणी दांगट, सॉरी केतन दांगट, घोसे, वाघमारे, दिंडे, मुठे, तोरणमल, शेख, मोरे. ओके ओके बच्चा पार्टी. सो मग बच्चा पार्टी यानी मल्टीप्लाई करून घ्या इकडे आणि बघा इक्वेशन काय येत आहे मग. सो मेरा इक्वेशन बन रहा है v स्क्वायर इज इक्वल्स टू 10 इंटू 9.8 इंटू 50 इंटू 10 टू द पावर -2
whole divided by 12 into 10 to the power minus 3. Okay, so बच्चा पार्टी 5 to the 10, 5 3 the, oh sorry 4 ये नहीं होगा ना, ये पॉसिबल नहीं है. हाँ, सो 2 5 the 10 ऐसा लिखो, 2 5 the 10, 2 6 the 12. ओके, आणि 6 आणि 9.8ला किंवा 50ला भाग जातोय का पाहायचं, किंवा 5ला 6ने गेलं तर त्यावेळेस किती बनते व्हॅल्यू हे पाहायचं. चला पटकन लागा कामाला. 5 into 50 या फिर 6 से 9.8ला भाग द्या. बर, लॉजिक समजतंय का कुणाला बघा. लॉजिक नसेल समजत तरी इट्स ओके, पण कन्सेप्ट समजून घ्या आणि न्यूमेरिकल सॉल्व करून घ्या. 6चा स्क्वेअर 6 1 जा 6, 3 बचा 6 6 जा 36. ओके, अँड पॉईंट नॉट 2 असेल मग. बघा बरं येते ना. 6 96 1.6 9.6 कितना बनेगा 1.96 98ला. हां, 96 2 उरले, पॉईंट दिला 0 आला, जो एक असो. ओके, लाईक दिस. विल दॅट बी फाईन, विल दॅट बी फाईन. सो बच्चा पार्टी, मग आता थोडंसं तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. हे बघा, हा 10 to the power minus 3 minus 2 कॅन्सल झाला, एक -1 शिल्लक राहिला खाली आहे. तो v² इज इक्वल्स टू 5 इंटू 1.61 इंटू 50. ठीक है, 50 है, और ये तो नीचे हो गया है कैलकुलेशन. ठीक है, सो या मला असं दिसतंय बघा, लाईक 5 आणि 50 ह्या डेसिमलला शिफ्ट करून टाका. 5 इंटू 5 इंटू 10 असं लिहिलं चालेल, आणि 16ला असं लिहितो 16.1 इंटू 10 टू द पावर -1 प्लस 10 कैंसल बच्चा पार्टी लोग, प्लस 10 -1 कैंसल. ओके, एंड 5 5 जा, ये स्क्वायर रूट अगर निकालना है इसका, v² v इज इक्वल टू 2 5 का बन गया 1 5, और 16 का बन गया 4. 5 इंटू 4 किती आलं युनिट 20. हे बघा, इथं स्क्वेअर होता बच्चा पार्टी स्क्वेअर. मी काय केलं, 5 इंटू 5चा एकच 5 लिहिला. 16चा स्क्वेअर रूट काय लिहिला, 16.1 होतं, पण अप्रॉक्सिमेटली लिहिलं 16. 5 इंटू 4 आंसर क्या बनेगा 20. यस. 20 युनिट सांगा, युनिट किती स्पीड आहे हा. मीटर पर स्क्वेअर. मीटर पर यस, सेकंड. मीटर पर सेकंड. ठीक आहे. सेकंड. हां, सो व्हॅलॉसिटी मिळून गेली. मग आता आपल्याला काढायची फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कशी काढतो आपण, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो आपला फ्रिक्वेन्सी तो ऊपर लिखता हूँ, फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू आर ओमेगा. बरोबर. हां, बरं, मग आता मला सांगा, सॉरी नॉट फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू आर ओमेगा, व्ही इज इक्वल्स टू क्या लिखते रे बाबा आपण, आर ओमेगा. व्ही इज इक्वल्स टू, हां, व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा. मग व्हीची व्हॅल्यू आहे का, आली आहे सर, 20 आली आहे. आरची व्हॅल्यू आहे सर ऑलरेडी, तर ओमेगा, आणि ओमेगा कॅन बी रिप्लेस्ड एज 2 पाई एफ. माइक्रोफोन कुणाचं इनेबल रे, बंद करा. कौन रे बच्चा पार्टी, कौन चिल्ला रहा है रे बाबा बैकग्राउंड में. हाँ, इकडे इकडे बघा, v इज इक्वल्स टू आर ओमेगा. ओमेगा इज रिप्लेस्ड एज क्या 2 पाई एफ. सो आर ची वैल्यू कितना था आर का वैल्यू 50 सेंटीमीटर, 50 इंटू 10 टू द पावर -2. ओके, 2 पाई एफ. हाँ, सो बच्चा पार्टी कर पाओगे अभी. 50 इंटू 2 लाइक 100 इंटू 10 टू द पावर -2 इंटू पाई यूनिट फ्रिक्वेन्सी. सो बच्चा पार्टी 100 म्हणजे 10 टू द पावर +2 -2 कॅन्सल, आणि पायची व्हॅल्यू किती येईल रे, 3.2 वीची व्हॅल्यू 20 आली. आणि दुसरं काय काढायचं त्यांना, फाइंड द रिव्हॉल्यूशन फ्रिक्वेन्सी अँड लिनियर स्पीड विथ विच बॉडी कॅन बी रिव्हॉल्व्ड. लिनियर स्पीड आरची व्हॅल्यू रेडियस 50 इंटू 10 टू द पावर -2, करेक्ट, 2 पाई
एफ पाय आणि इथं फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू किती आहे रे? फ्रिक्वेन्सीची तीच काढायची आपल्याला. फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आहे हा सर. मग फ्रिक्वेन्सी जशी तशी राहिली ना इथं या केसमध्ये. ओय कोण रे बच्चा पार्टी, किसका मायक्रोफोन इनेबल रे? तन्वी तोरणमल मायक्रोफोन इनेबल बंद करा. हाँ इकडे बघा रे. सो पाई इंटू फ्रिक्वेंसी, ये फ्रिक्वेंसी फाइंड आउट करना है बच्चा पार्टी. ये एफ जो है वो फाइंड आउट करना है. सो वीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे खालनं. किती मिळाली होती वीची व्हॅल्यू? 20. 20. बर वीची व्हॅल्यू पण 20 डिवाइडेड बाय पाय. ठीक है. सो पाय से डिवाइड करूंगा. फ्रीक्वेंसी इज इक्वल्स टू बन रहा है 20/पाय. आणि 20/पाय जर घ्यायची म्हटली बरोबर ना वेलोसिटी 20, ये 50 इंटू 100 10⁻⁻2 इंटू पाय आणि फ्रिक्वेन्सी तेच काढायचं आहे 20/पाय. 20/पायने उत्तर जमेल का? म्हणजे 20/3.142. ओके. सो इफ इट्स पॉसिबल गेट दॅट आन्सर बच्चा पार्टी. 2πf त्या इक्वेशनचा आन्सर घ्या मग त्या रिलेशनने. पण व्हीची व्हॅल्यू करेक्ट आली आहे. माझा आन्सर पण मॅच होतं आहे व्हीच्या व्हॅल्यूला. ठीक आहे. अरे ठीक आहे का? हो सर. यस. सो बरोबर आहे ना? कॅल्क्युलेशन बरोबर आहे. 50 इंटू 10⁻², 2 पाय फ्रिक्वेंसी है, वी का वैल्यू है 20 रेडियन पर सेकेंड. सो 10 to 100 10⁻+2 -2 दोनों कैंसिल हुआ और ये 20 का फ्रिक्वेंसी बन गया 20/पाय. या ओके ठीक आहे. सो बच्चा पार्टी मग ह्या रिलेटेड हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनशी रिलेटेड मला काही न्यूमेरिकल द्यायला आवडतील. होमवर्क न्यूमेरिकल ते सर्वांनी करायचे. आजच्या आज सोडवायचे. मी लगेच आता ग्रुपवर फोटोही टाकतो. ठीक आहे. आणि आपलं क्या बोलतो उसको, हां हा टॉपिक ऑलमोस्ट मग डन होता आला आहे. तर उद्याचं सेशन मॅक्सिमम असेल. त्या सेशनमध्ये आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, ॲप्लिकेशन्स ऑफ UCM, याचे जे बोर्ड एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न आहेत ते प्रश्न उद्याच्या उद्या कव्हर करून टाकू. ठीक आहे बच्चा पार्टी. तोपर्यंत मग खुदा हाफिज, शब्बा खेर आणि गुड नाईट बच्चा पार्टी लोक. तर मग आपण 6:45ला परत भेटा मॅथच्या सेशनसाठी. तर किती लवकर सेशन गेलं बघा आपलं फिजिक्सचं. आज थोडं सेशन लेट सुरू झालं होतं, बट आय ऑलवेज यूज टू एंड माय सेशन टिल दिस. चला होमवर्कचा क्वेश्चन तरी लिहून देतो. मॅडमकडनं 5 मिनिटाची मुदत मागतो आणि होमवर्कचा क्वेश्चन लिहून देतो तुम्हाला लोकांना, म्हणजे तुम्हाला आयडिया क्लिअर होऊन जाईल. सो होमवर्क. ओके होमवर्क लिखता हूँ यहाँ पे. देखो ए 0.5 kg मास क्वेश्चन साठी. हाँ सेम फॉर्म्युले. ए 0.5 kg मास इज रोटेटेड in a horizontal circle of radius 20 centimeter. ठीक है. and calculate the centripetal force acting on it. हाँ. if its angular speed of rotation is 0.6 मीटर 0.6 रेडियन पर सेकंड. बच्चा पार्टी काय काय दिलेलं आहे मग सांगा बरं. मास दिलंय. मासचं किती? 0.5 kg. मास काय परफॉर्म करते? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. ठीक है. मास दिया है, रेडियस दिया उसका 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर. हां काय फाइंड आउट करायचं आहे? कॅल्क्युलेट शब्द वाचा. कॅल्क्युलेट काय फाइंड आउट करायचं? सेंटीमीटर फोर्स. सेंटीमीटर फोर्स. दुसरा ओमेगाची व्हॅल्यू दिलेली आहे 0.6 रेडियन पर सेकंड. ए बच्चा पार्टी कोण रे बाबा मायक्रोफोन इनेबल किया आहे? प्लीज मेक शुअर दॅट युअर मायक्रोफोन इज टर्न ऑफ. बोलल्यानंतर सेंटीमीटर फोर्स, त्यानंतर
काय विचारलं, कॅल्क्युलेट द सेंट्रिपिटल फोर्स ऍक्टिंग ऑन इट इफ इट्स अँग्युलर स्पीड ऑफ रोटेशन इज, अँग्युलर स्पीड मतलब ओमेगा दिया है, ठीक है. सो सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला सांगा. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला tan theta, सॉरी, सेंट्रिपिटल फोर्स इज mv स्क्वेअर बाय r. हा, मग m दिलाय का, हो. r दिलाय का, हो. ओमेगा दिलाय का, हो. मग याला आपण mr ओमेगा स्क्वेअरच्या टर्म्स मध्ये लिहा. बरं, मासची व्हॅल्यू एसआय युनिट मध्ये आहे का चेक करा. 0.5 kg एसआय युनिट आहे का मासचं. अरे हो किंवा नाही असं बोला पटकन. मासचं एसआय युनिट काय असतं, मग नाही तर मग काय असतं. सुप्रिया वाटेकर. Yes. यस, व्हेरी गुड. स्नेहा, मासचं युनिट काय असतं, केजी. एसआय युनिट आहे. रेडियसचं एसआय युनिट काय असतं, मीटर. लेकिन यहाँ पे कौन दिया है, सेंटीमीटर. तो ये कन्वर्ट करना पड़ेगा 20 इंटू 10⁻⁻2 मीटर. ओमेगा का स्पीड रेडियन पर सेकंड में दिया है, विच इज ऑल्सो यूजफुल फॉर अस, ठीक है, रेडियन पर सेकेंड. तो सेंट्रिपिटल फोर्स mr ओमेगा स्क्वायर mv स्क्वायर है. तो बच्चा पार्टी सॉल्यूशन डायरेक्ट आपके सामने है, आप निकाल सकते हैं. सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू mv स्क्वायर अपॉन r. सो मास हाँ दिया है 0.5 kg. वेलोसिटी दिया है, वेलोसिटी नहीं, mr ओमेगा स्क्वायर दिया है. रेडियस दिया है क्या, यस, रेडियस भी दिया है. सो सेंट्रिपिटल फोर्स आप ये फॉर्मूला के साथ जाओ, mr ओमेगा स्क्वायर. सेकंड फॉर्म्युला मध्ये मास माहिती, रेडियस माहिती, ओमेगासाठी आता 2πf वापरून नाही जाणार. ओमेगाची व्हॅल्यू डायरेक्ट दिली 0.6, त्याचा स्क्वेअर घ्या आणि मग आन्सर काढा. येईल का बच्चा पार्टी. सो हे होमवर्कसाठी ठेवतोय, तुम्हाला करून घ्या तेवढं. ओके फाईन. अँड ॲज अर्लियर स्टेटेड की तुमचे प्रिंटेड बुक्स आलेले आहेत, ते येऊन क्लासवर येऊन ॲडमिशन कन्फर्म करून घेऊन जाणे. धन्यवाद बच्चा पार्टी. आणि रेफर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना जर आपले सेशन आवडत असतील तर, ठीक आहे. आपली स्नेहा उदावंत आहे, तिने तिच्या मैत्रिणीला अनुष्काला पण आणलं होतं, अनुष्का दोंदेला. अनुष्का पण आता आपल्या इकडे शिकतीये, तिने पण ॲडमिशन घेतलंय. सो मसिराने पण तिच्या मैत्रिणीला आणलं होतं, रेणुका सोनारला. सो बच्चा पार्टी, आय एक्सपेक्ट की तुम्ही लोक तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर आमच्याबद्दल कळवा, त्यांना डेमोन्स्ट्रेशन करायला सांगा. अँड वी कॅन गॅरंटी यू, हे तुम्हाला ऑनलाईनमध्ये आहे असं कधी वाटणारच नाही. तुम्हाला हमेशा वाटेल की हे ऑफलाईनच सेशन चालू आहे. या पद्धतीने, या एनर्जीने आम्ही डिलिव्हर करत असतो, ठीक आहे बच्चा पार्टी. सो रेफरल स्कीम काय आहे मॅडम तुम्हाला सांगतीलच. साक्षी गिरोलने पण तिच्या मैत्रिणी अंजली येवले, देन हिला राणी गीतेला, त्यांनाही रिकमेंड केलं तिने. सो तुम्हाला जर आमचं कोचिंग आवडत असेल तर हेल्प अस इन रिचिंग आउट टू युअर फ्रेंड्स, ठीक आहे बच्चा पार्टी. तुम्ही आम्हाला सांगा, वाटलं त्यांचे नंबर आम्हाला द्या, आम्ही बोलतो त्यांच्याशी, ठीक आहे. पण प्लीज डू रेफर, डू रिकमेंड सक्सेस सायन्स अकॅडमीज कोचिंग टू युअर फ्रेंड्स. या बच्चा पार्टी. चलो थँक्यू बच्चा पार्टी. आणि हां, रेफरल गिफ्ट द्यायचं आहे. स्नेहाने तिची मैत्रीण अनुष्काला रेफर केलं आहे, तर स्नेहा कधी जमेल तुला रेफरल गिफ्ट घ्यायला यायला. रेफरल गिफ्ट काय आहे तुम्हाला माहिती आहे, आपण स्मार्ट वॉच देतोय बोट कंपनीचं. हातात जे डिजिटल स्मार्ट वॉच तुम्ही घालतात तर ते आपण गिफ्ट म्हणून देणार आहे. तर नक्कीच ते तुम्हाला फायद्याचं ठरेल, तुमचं जे गिफ्ट आहे रेफरल गिफ्ट. ओके, मी वाटल्यास ग्रुपवर त्याचा फोटो पण टाकेल रेफरल गिफ्टचा, कसं आहे बघून घ्या, चेक करून घ्या. ओके बच्चा पार्टी, थँक्यू बाय. आणि केमिस्ट्री सेशनला लगेच जॉईन व्हा 5 मिनिटामध्ये. मॅडम आता लगेच मेसेज टाकतील किंवा थांबले तरी चालेल, ठीक आहे. चलेगा बच्चा पार्टी.